नमस्कार, मी भीमराव कडाळे पाटील, BKP मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत. आज नवीन दिवस, नवीन विषय, नवीन दिवसाची नवीन अशी चर्चा. आज चर्चा घेऊन आलोय म्हणजे बघा, मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा आंदोलनाचा पवित्रा घेतलाय. आता त्याची कारण वेगवेगळी असू शकतात, परंतु आता त्यांनी आंदोलनाला बसायचा पवित्रा घेतलेला आहे आणि 30 तारखेला आता उद्याच्या बेमुदत पुन्हा आंदोलन सुरू केले जाणार आहे. जसं मुंबईला केलं, मुंबई जाम करून टाकले, सरकारनं तातडीने निर्णय घेतले. आता सुद्धा परत मराठा समाजाला आरक्षण आणि विविध प्रश्नांवरती आंदोलन करायला सुरुवात केलेली. आता यामध्ये चर्चा अशी होती की आंदोलन मनोज जरांगेचं, मात्र चर्चा एकनाथ शिंदेची फार मोठी होती की असं बोललं जाते की एकनाथ शिंदे यांनीच मनोज जरांगे पाटलाला आंदोलनाला बसवलं जाते. म्हणजे ज्या ज्या वेळेस एकनाथ शिंदेची भेट होईल, एकनाथ शिंदेच्या मंत्र्यांची, आमदाराची, जरांगे पाटील यांची, त्यावेळेस मनोज जरांगे पाटील आंदोलनाचं पत्र देते आणि राज्य अस्थिर करण्यासाठी ही आंदोलन आहे असं भाजपच्या वतीनं सांगण्यात येते. तर खरंच नेमकं ह्याच्यातलं काय आहे? मनोज जरांगे यांनी आजपर्यंत जी आंदोलनं केलेली आहेत, ही किती आंदोलनं केलेली आहेत, आंदोलनाची सुरुवात कधीपासून झाली, या सर्वच विषयांवरती आज आपण चर्चा करणार आहोत. तर चला, सर्वप्रथम आपण जर चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर चॅनल सबस्क्राईब करावा ही सर्वांना विनंती. आणि चला चर्चेला सुरुवात करूया. मनोज जरांगे पाटील हे महाराष्ट्रातलं मराठा समाजाचं जी आंदोलन आजवरती झाली त्या आंदोलनातलं सर्वात मोठं नाव आहे. महाराष्ट्रामध्ये आरक्षणाच्या मुद्द्यावरती आणि अॅट्रॉसिटी कायदा रद्द करावा म्हणून अनेक मूक मोर्चे झाले. कोपर्डी या ठिकाणी जो बलात्कार झाला, हत्याकांड झालं, तेव्हापासून या मोर्चाला सुरुवात झाली. ती तशीच सुरुवात जे मूकमोर्चे झाले आणि त्या मूकमोर्चामध्ये कोणी नेता तयार झाला नाही, नेता विरहित मोर्चा असं त्या मोर्चाचं ब्रीदवाक्य होतं त्या काळामध्ये. नंतर पुढे जाऊन मनोज जरांगे पाटील यांनी आंतरवाली सराटीमध्ये पहिलं आंदोलन 2023 पासून सुरुवात केलं. म्हणजे 1 ऑगस्ट मध्ये ते 2000 म्हणजे ऑगस्ट आणि सप्टेंबर अशा 2 महिन्याच्या काळामध्ये ते 17 दिवसाचं आंदोलन केलं गेलं. तेव्हा एकनाथ शिंदे हे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री होते आणि त्यांनी स्वतः जरांगेंची भेट घेतली आणि ते आंदोलन सोडलं गेलं. त्यानंतर जरांगे पाटील यांनी 9 आंदोलन म्हणजे 8 आंदोलन केली, आता 9 आंदोलन आहे. म्हणजे 1 जानेवारी 2024 मुंबईच्या आझाद मैदानामध्ये आंदोलन केलं. 3 फेब्रुवारी 2024 आंतरवाली सराटीमध्ये पुन्हा उपोषण केलं. 4 जुलै 2024 मध्ये आंतरवाली सराटीमध्ये पुन्हा उपोषण केलं. 4 जुलै 2024 मध्येच जालना जिल्हाधिकारी कार्यालयावरती मोर्चा नेला. बघा, एकाच वर्षातल्या. पुन्हा ऑक्टोबर 2024 मध्ये पुन्हा आंतरवाली सराटीमध्ये उपोषणाला. जानेवारी 2025 मुंबईमध्ये पायी दिंडी काढली. वाशीमध्ये ती थांबवली गेली. एकनाथ शिंदेची भेट झाली की ते सुद्धा आंदोलन मागे घेण्यात आलं होतं. म्हणजे या अगोदर 2024 सुद्धा आझाद मैदानापर्यंत मोर्चा जो चाललेला होता तो सुद्धा एकनाथ शिंदेंनी सगळं सोडवलेलं आहे. आता पुन्हा 7 एप्रिल 2025 सुद्धा सराटीमध्ये परत उपोषण केलं गेलं. ऑगस्ट 2025 मध्ये मुंबईच्या आझाद मैदानावरती मोठं आंदोलन केलं गेलं आणि आता 30 मे 2026 रोजी परत आंतरवाली सराटीमध्ये आंदोलनाची घोषणा केलेली आहे. यामध्ये कुणबी मराठा जे सर्टिफिकेट आहेत हे किती वाटली गेली, किती लोकांना त्याचा लाभ झाला, असे विविध विषय आता या आंदोलनामध्ये घेतले गेलेले आहेत. म्हणजे जरांगे पाटील यांनी मराठा समाजासाठी आजवरची जी आंदोलनं केली आहेत, या आंदोलनानं मराठा समाजाला काही ना काहीतरी मिळालेलं आहे. असं सांगितलं जातं की जवळपास 55 ते 60 लाख लोकांना कुणबी मराठाचे दाखले मिळालेले. म्हणजे महाराष्ट्रामध्ये जवळपास 70 ते 80% मराठा समाज हा कुणबी मराठामध्ये आता आलेला आहे. उर्वरित थोडा मराठवाडा वगैरे त्या पट्ट्यामध्ये राहिलेला आहे. मात्र सगळीच लोक म्हणजे सगळाच समाज मराठा आंदोलनामध्ये आलेला आहे. कुणबी मराठा झालेला आहे. आता एकनाथ शिंदे
यांची चर्चा का होते, तर ज्या ज्या वेळेस मनोज जरांगे पाटील एकनाथ शिंदेना भेटतात त्या त्यावेळेस, किंवा एकनाथ शिंदेचे मंत्री ज्या ज्या वेळेस भेटतात. आता बघा उदय सामंत भेटून गेले की लगेच 30 तारखेचं पत्र देऊन टाकलं आंदोलनाचं. म्हणजे असं चर्चा सगळीकडे आहे. आता भारतीय जनता पक्षाकडून सुद्धा हेच सांगितलं जातं की मनोज जरांगे पाटील हे राज्य अस्थिर करण्यासाठी प्रयत्न करतात आणि सरकारला ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न करतात असं सांगितलं जातंय. आता एकनाथ शिंदेंनी किंवा इतर मंत्र्यांनी कोणी कोणी मनोज जरांगेंची भेट घेतली बघा. एकनाथ शिंदे हे 2023 मध्ये मुख्यमंत्री असताना तेव्हा त्यांनी भेट घेतली होती. पुन्हा राधाकृष्ण विखे पाटील हे मराठा आरक्षण मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष असताना 2023-25च्या कार्यकाळामध्ये सुद्धा, आता चंद्रकांत पाटील सुद्धा होते मागच्या काळामध्ये, त्यांना बदलून तिथं राधाकृष्ण विखे पाटलांना आणलंय. उदय सामंत यांनी भेट घेतली होती 2026 मध्ये आंतरवाली सराटीमध्ये जाऊन, म्हणजे आता घेतली आणि लगेच आंदोलनाचं पत्र दिलं गेलंय. गिरीश महाजन यांनी 2023 मध्ये शिष्टमंडळासहित भेट घेतली होती. संदीपान भुमरेंनी घेतलेली होती भेट. अतुल सावेंनी घेतलेली होती. मंत्रिमंडळाचे जे उपसमिती असतात त्यांनी घेतलेल्या होत्या. एकनाथ शिंदेच्या चिरंजीवांनी भेट घेतली होती, श्रीकांत शिंदेंनी. असं अनेकांनी मनोज जरांगे पाटील यांच्या गाठी भेटी घेतल्या. परंतु या सगळ्यामध्ये चर्चा जी होती ती सर्वाधिक चर्चा होत असते एकनाथ शिंदे आणि एकनाथ शिंदेचे जे मंत्री कोणी आहे ते जे मनोज जरांगे पाटील यांना भेटतात त्याची चर्चा मात्र राज्यभर जोरदार होत असते. नितेश राणे किंवा गोपीचंद पडळकर, लक्ष्मण हाके या सगळ्यांनी मनोज जरांगे पाटील यांच्यावरती जोरदार प्रहार आणि जोरदार टीका टिप्पणी केलेल्या होत्या. मनोज जरांगे पाटील हे कोणाची तरी सुपारी घेऊन सरकारला बदनाम करण्याचा प्रयत्न करतात असंही या लोकांनी टीका टिप्पण्या केलेल्या होत्या बऱ्याच वेगवेगळ्या प्रकारे. आता सुद्धा 30 मेचं जे आंदोलनाचं पत्र दिलं गेलेलं आहे, या पत्र दिल्यानंतर सुद्धा की हे आंदोलन एकनाथ शिंदे यांनीच करायला लावलेलं आहे आणि देवेंद्र फडणवीसांना कसं का होईना राज्यातून बाहेर काढायचं, म्हणजे मंत्रिपदावरून काढायचं आणि एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री व्हायचंय असं काहीसं बोललं जातं. म्हणजे आता हे याच्यामध्ये किती तथ्य असेल नसेल, परंतु एक मात्र सत्य की जेव्हा जेव्हा एकनाथ शिंदे यांना एकनाथ शिंदेची काही आमदार खासदार जरांगेंना भेटतात तेव्हा तेव्हा आंदोलनाचं पत्र दिलं जातं. हेही तितकंच खरं आहे. म्हणजे आंदोलन जरांगे पाटलांचं, मात्र चर्चा सगळी एकनाथ शिंदेची असंच एकंदरीत सत्र आपल्याला दिसतंय. मनोज जरांगे पाटील हे आंतरवाली सराटीमध्ये उपोषण बसले आणि तिथं पोलिसांकरवी हल्ला करण्यात आला होता, लाठी हल्ला करण्यात आलेला होता. जे साताऱ्याचे जे SP होते तेच त्या काळामध्ये तिथं सुद्धा SP होते आणि त्यांच्या कार्यकाळात म्हणजे ते देवेंद्र फडणवीसाचा अतिशय जवळचा माणूस समजला जातो आणि त्यांनीच तो हल्ला करायला लावला होता असंही ती सध्याची त्यावेळेची चर्चा होती. आणि तेव्हापासून मनोज जरांगे पाटील हे नाव पुढं आलं. मनोज जरांगे पाटील हे मराठ्याचं नेतृत्व बनलं आणि तेव्हापासून मोठमोठाली आंदोलनं महाराष्ट्रामध्ये केली जातात आणि ते आरक्षणाच्या नावाखाली की आरक्षण आम्हाला हवंय, आरक्षणाच्या नावाखाली आंदोलनं केली जातात. आणि आता आरक्षण जवळपास दिलेलं आहे. बऱ्याच जणांचं म्हणणं आहे की बाबा हैदराबाद गॅजेट असेल, सातारा गॅजेट असेल, औंध गॅजेट असेल किंवा कुणबींच्या ज्या नोंदी शोधल्या गेल्या त्यामध्ये 55 ते 60 लाख लोकांना कुणबीच्या नोंदींमध्ये नावं आढळली आणि त्यांना कुणबी मराठा हा दाखला देण्यात आला. आता हे दाखले दिल्यानंतर सुद्धा पुन्हा आंदोलन कशासाठी केलं जातंय असं सुद्धा बऱ्याच जणांचं म्हणणं आहे. परंतु मनोज जरांगे पाटील यांनी जे पत्र दिलेलं आहे की आरक्षणाचा लाभ तुम्ही आरक्षणातनं घेत असताना ओपन मधून तुम्ही लाभ घ्यायचा नाही असं जे देवेंद्र फडणवीसांचं पत्र आहे त्या पत्राला चॅलेंज केलेलं आहे असं सुद्धा सांगण्यात येते. मात्र एक गोष्ट खरी आहे की ज्या वेळेस जरांगे पाटील यांचं आंदोलन असेल त्यावेळेस मात्र एकनाथ शिंदे यांची चर्चा होते ती देवेंद्र फडणवीस यांचं खच्ची करण्यासाठी एकनाथ शिंदे हेच जरांगेंना आंदोलनावर बसवतात अशी चर्चा होत असते. तर तेही तितकंच सत्य. तर आज एवढंच. माझा सहकारी कॅमेरामन अनिकेत सह मी भीमराव कडाळे पाटील, BKP मराठी, इंदापूर, पुणे.